नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आज मार्केटमध्ये काय काय महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत आणि आपल्यासाठी उद्या मार्केटमध्ये काय काय वाढून ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या सूक्ष्मोक्ष लावणार आहोत. त्याकरता आपल्याला सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिली आणि त्या लिंकवरती जायचं आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आणि मार्केट चालू तर आज झालं. मार्केट चालू झाल्यानंतर मार्केट क्लोज पण झालं, पण तुम्हाला मी पहिला एक नाही दोन चार्ट दाखवतो, तुम्हाला कळेल वा नेमकी काय झालेलं आहे. आता ह्या चार्टमध्ये आपण बघू शकता बघा, इथे आपल्याला साधारणतः 2:30 वाजता एक मार्केटमध्ये सडनली फॉल बघायला भेटला. जवळजवळ 100 पॉईंट निफ्टी आपला सडनली हा एकंदरीत खाली आला. आता किती मिनिटाचा आहे हा? 1 मिनिटाचा मी लावला आहे टाईम फ्रेम. इथे 5 मिनिटाचा टाईम फ्रेम लावतो. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आपण बघताय का जवळजवळ निफ्टी जो आहे तो किती पॉईंट खाली आलेला आहे? 125 पॉईंट खाली आला. 5 मिनिटामध्ये निफ्टी 125 पॉईंट खाली आला. त्याचं कारण काय आपण ते जाणून घेणार आहोत आणि तो कशामुळे खाली आला त्याचाही मी चार्ट तुम्हाला दाखवतो आणि तेही आपल्याला कळेल. इथे तुम्ही बघू शकता बघा, हा एक चार्ट बघा, इथे हा एक चार्ट बघा आणि मगाशी निफ्टीचा चार्ट दाखवला आहे. तर जो मार्केटचा आज जो घोळ झाला तो घोळ सगळा ह्या दोन कारणामुळे झाला. आता हा घोळ काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता पहिल्यांदा इथे आपण असं जाणून घ्या तर काय झालेलं आहे. रिलायन्स कंपनी आहे. ओके, आता ही कंपनी काय करणार होती? रिलायन्स जिओचा IPO आणणार होती आणि त्यानंतर बरोबर 2:30 वाजता काय झालं? 2:30 वाजता कंपनीनं असं सांगितलं का आत्ता सध्या कंपनी हा जिओचा IPO आणण्यासाठी मॅच्युअर नाही आहे. विचार करा, जवळजवळ 6 वर्षापासून जिओ कंपनी अस्तित्वात आहे. नंबर 1 कंपनी भारतातली आहे, प्रॉफिटेबल कंपनी आहे आणि त्या कंपनीचा मालक रिलायन्स आहे. रिलायन्स आता म्हणतंय का जिओचा IPO आणण्यासाठी आम्ही अजून मॅच्युअर नाही आहे. बरं, आता इथपर्यंत गोष्ट ठीक आहे. मग आता विचार करा, जिओ फायनान्स जो आहे, ओके, आता इथे मी तुम्हाला याच्यावरती दाखवतो बघा. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस जर आपण बघितला तर आता इथे आपण काय जाणून घेऊ शकता त्याचं मी तुम्हाला एक बिझनेस दाखवतो बघा. 500 करोडचा प्रत्येक क्वार्टरला 500 करोडच्या आसपास बिझनेस करणारी कंपनी. ह्या कंपनीचा IPO लॉन्च करायला कंपनी मॅच्युअर होती, पण जिओचा जो टर्नओव्हर आपण बघितला तर याच्या जवळजवळ 10 पटपेक्षा जास्त आहे, पण तो IPO मार्केटमध्ये लॉन्च करायला कंपनी मॅच्युअर नाही असं कंपनीचं म्हणणं आहे. अर्थात आता जे आहेत मुकेश अंबानींपेक्षा आपल्याला जास्त कळतं, म्हणजे बाकी तसं काय विषय नाही आहे. आणि आता आणखीन आपल्याला माहिती आहे का ब्लॅक रॉक नावाची जी कंपनी आहे, ही कंपनी ब्लॅक रॉक आणि जिओ ह्या दोघांनी मिळून टाईप केलेलं आहे. ब्रोकिंग सेक्टरमध्ये येतात आणि ते आता त्याचा 1-2 दिवसामध्ये श्रीगणेशा होणार आहे. यांचंही कुठेही काय नाही, बिझनेस नाही, काय नाही, तरीसुद्धा हे मार्केटमध्ये येत आहेत. आणि मग जशी ही न्यूज कंपनीकडनं आली का बाबा आता सध्या कंपनी जिओचा IPO लॉन्च करण्यासाठी कंपनी सध्या मॅच्युअर नाही आहे आणि त्यावेळेस मग हा रिलायन्स जो आहे हा रिलायन्स सडनली फॉल झाला. 1551 रुपयाच्या आसपास पासून तर जवळजवळ 1510चा लो मारला. 3% फॉल बघायला भेटला. पण मग आता इथे आपण बघतोय का जो आपल्याला ह्या ठिकाणी रिलायन्समध्ये ग्रोथ बघायला भेटते. थोडं डे टाईम फ्रेमवरती मी चार्ट लावतो आणि ही जी ग्रोथ आपल्याला रिलायन्समध्ये बघायला भेटली येत्या काही दिवसामध्ये आपण बघतोय का जी ग्रोथ आपल्याला रिलायन्समध्ये इथे बघायला भेटते साधारणतः एप्रिल महिन्यापासून कंटिन्युअसली स्टॉकवर जाताना दिसतोय. तर ही ग्रोथ जी बघायला भेटली तर ही ग्रोथ आपल्याला बघायला भेटली तर मार्केट काय फंडामेंटल काही चेंज झालेले नाही आहेत. हे जिओ लॉन्च होणार त्या भरोश्यावरतीच, म्हणजे आपल्या जिओचा IPO होणार त्या भरोश्यावरतीच सुद्धा आपण असं विचार करू शकतो किंवा म्हणू शकतो का हा सध्या वाढलेला आहे. पण आता म्हणजे हा तर पडला, पण का जो मार्केट आज आपल्याला जी आपल्याला निफ्टीमध्ये जी शेवटची मुवमेंट बघायला भेटली शेवटच्या ह्याच्यामध्ये काल बघितलं आपण, आता कालची तुम्हाला मुवमेंट मी दाखवतो. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण थोडं लावूया यायला किंवा 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण टाकलं तरी आपल्याला कळेल. इथे बघा, आता हे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती मी इथे लावलेलं आहे
आणि हा कालचा चार्ट आहे बघा. कालचा चार्ट आपण बघितला, क्लोजिंगच्या वेळेचा चार्ट कालचा बघा. हा कालचा जो क्लोजिंगच्या वेळेचा चार्ट आहे तर सडनली आपल्याला एक मोठा असा गेन बघायला भेटला आणि आज आपल्याला सडनली फॉल बघायला भेटला. म्हणजे हा रिलायन्स तर पडला, पण जर तो खाली नसता आला तर मार्केट ह्या नॅरो रेंजमध्येच राहिला असतं. जी दिवसभर जी रेंज होती त्या रेंजमध्येच निफ्टी राहिला असता. पण ही सगळी न्यूज आल्यामुळे आपल्याला फॉल बघायला भेटला. आणि आता त्यामध्ये परत सेबीनं आणखीन एक झंगाट काढलेली बघा. आणखीन एक बातमी आली आहे आणि त्याही बातमीचा परिणाम आहे बघा. सेबी वीकली एक्सपायरी को समाप्त करने पर विचार कर रहा है, छोटे ट्रेडर्स को बचाने का यह है सेबी का प्लॅन. आता इथे आता असं दिसतंय का सेबी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जे काय कारभार म्हणजे असं म्हणणं आहे सेबीचं का ऑप्शन ट्रेडिंग में बढ़ते कारोबार पर लगाम लगाने के लिए संभवतः से दर 2 हफ्ते में सिर्फ एक एक्सपायरी वाले 15 दिन के एक्सपायरी सिस्टम में बदला जा सकता है. मीडिया में सिक्योरिटी एंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यानी सेबी ने पिछले कुछ महीनों में फ्यूचर एंड ऑप्शन सेगमेंट में कई बदलाव किए. सेबी ने एक्सपायरी से लेकर लॉट साइज तक बदलने के कदम को छोटे रिटेल ट्रेडर्स के हित की रक्षा करने की दिशा में बताया. म्हणजे आता हा सेबीचा असा विचार चालू आहे का वीकली एक्सपायरी बंद करायची, 15 दिवसाची एक्सपायरी. आणि एकंदरीत आपण बघतोय का सध्या जे आपल्याला 2-3 दिवसापासून मार्केटमध्ये असा व्हॉल्यूम कमी झालेला दिसतोय त्याचं कारण आहे साधारणतः जेएन स्ट्रीट. आता ह्या जेएन स्ट्रीटचा सुद्धा आपल्या मार्केटवरती परिणाम झालेला आहे. आणि मग आता इथे आपल्याला जाणून घ्यायचं आहे का नेमकी आज आपला FIDIचा डाटा काय काय आलेला आहे. तर डाटा असं सांगतोय का आज एकंदरीत FISने कॅश मार्केटमध्ये 77 करोड रुपयाची खरेदी केली आणि आपल्या DISने 920 करोड रुपयाची खरेदी केली. वीक 6 आपण बघतोय मायनस आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, ऑप्शन सेलिंग असतील किंवा ऑप्शन बाईंग असतील त्यांना दोघांनाही प्रीमियम डिके होतोय, पण असं खूप काही प्रीमियम नाही आहेत. आणि त्यामुळे आज आपण बघितलं असेल का प्रीमियममध्ये काय मुवमेंटच नाही, आपल्याला काही मुवमेंट भेटलेली नाही. त्यामुळे आपण बघतोय का आज ज्या लोकांनी ऑप्शन ट्रेड केले असतील ते लोक फसले किंवा ज्यांनी घेतले ऑप्शन त्यांचे प्रीमियम वाढले आणि अशी सगळी गंमत झाली आहे. पण आता इथे दिसतंय का FISने आपल्या इंडेक्स फ्युचरमध्ये 991 करोड रुपयाची सेलिंग केली आणि 560 करोड रुपयाची त्यांनी स्टॉक फ्युचर विकलेत. म्हणजे जवळजवळ अंदाजे जर आपण बघितलं तर 1500 करोड रुपयाच्या आसपासची जी आहे तर आज त्यांनी सेलिंगच केलेली आहे. म्हणजे आजचे जे आकडे FIचे बघितले तर 1500 करोडच्या सेलिंगचेच आकडे आहेत. कंटिन्युअसली FIची सेलिंग चालू आहे. आणि कालही मी आपल्याला बोललेलो होतो का आपल्याला जो मेन झोन रेजिस्टंट असणार आहे, पहिली गोष्ट आहे तर 25,500 जो आहे तो टिकवणं निफ्टीसाठी एवढी मोठी फाईट चालणार आहे. आणि त्यानंतर 25,550 हा मोठा झोन रेजिस्टंटचा असणार आहे. आणि तसंच आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये बघायला भेटलं. आपण ह्या ठिकाणी थोडा डाटा जरा थोडा बघूया आज कोणत्या इंडायसेसमध्ये काय काय झालेलं आहे. तर आज जवळजवळ सगळ्याच इंडायसेसमध्ये आपल्याला थोडं निगेटिव्ह वातावरण बघायला भेटलं. थोडं आपल्याला याच्यामध्ये स्मॉल कॅपमध्ये थोडी मुवमेंट बघायला भेटली. फार्मामध्ये जरा थोडं पॉझिटिव्ह आज वातावरण होतं आणि आपल्या निफ्टी ॲटोमध्ये साधारणतः 0.5% आसपास तेजी होती आणि FMC सेक्टरमध्ये थोडीफार तेजी. त्यानंतर कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये आपल्याला एक दिवस तेजी एक दिवस मंदी असं वातावरण दिसते. आता निफ्टीचा जरा विचार आपण केला तर थोडासा ऑप्शन डाटा आपण जो आहे तो डाटा थोडा चेक करूया. आणि ऑप्शन डाटा जर चेक आपण केला तर इथे ऑप्शन डाट्याला काय आपल्याला बघायला भेटतं ते एकदा जाणून घेऊ. इथे हा डाटा असं सांगतोय का 25,400च्या खाली अजूनही जाण्याची शक्यता कमी आहे. याचं कारण जवळजवळ 1,34,00,000 कॉन्ट्रॅक्ट पुटमध्ये त्या ठिकाणी शॉर्ट आहेत आणि उद्या आहे वीकली एक्सपायरी. आणि त्यामुळे आता जर समजा खाली जर आलं, समजा आपण 25,400च्या खाली जर टिकलो तर हे जे लोक सेलमध्ये आहेत ते लोक बायमध्ये येऊ शकतात आणि बायमध्ये आले तर आणखीन 100-1 पॉईंट खाली जाऊ शकतं. पण असं झालं तर. आणि त्या ठिकाणी कॉलमध्ये आपण बघतोय का 55,34,000च्या आसपास कॉल त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. आज नवीन जवळजवळ 8.25 कॉल त्या ठिकाणी ॲडिशन झालेले आहेत. आणि मग आता थोडंसं आपण इथं जाणून घेऊया आपल्याला 25,500वरती काय दिसतंय. 25,500चा जर आपण इथे विचार जर केला तर त्या ठिकाणी जवळजवळ 2,32,00,000 कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी कॉल शॉर्ट आहेत. नवीन आज जवळजवळ 96,00,000 कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी ॲड झालेले आहेत. पुटमध्ये आपण बघतोय का जवळजवळ 1,64,00,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत आणि त्या ठिकाणी 27,74,000 नवीन कॉन्ट्रॅक्ट ॲड झाले. म्हणजे जर कॉल आपण बघतोय का कॉल हे शॉर्ट त्या ठिकाणी जास्त आहेत. म्हणजे 25,500 परत आपल्याला उद्यासाठी मोठा रेजिस्टन्सचं काम करणार आहे. आणि आपण त्याच एका रेंजमध्ये जी रेंज आपली आहे 25,400-25,500 जी मागच्या आठवड्यामध्ये होते त्याच रेंजच्या आसपास आपण साधारणतः काम करू शकतो असं एकंदरीत दिसते. मग करायचं काय आहे तर 25,400च्या आसपास जर आला तर त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता
किंवा मग 25,500च्या वरती जर टिकला तर त्या ठिकाणी बाय करू शकता. वरती टार्गेट खूप काय मोठे नाही, 25,550 आणि त्यानंतर 25,600 एवढी टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये भेटू शकतात. बँक निफ्टीचा जर आपण थोडा विचार केला तर बँक निफ्टी आपण बघूया का. बँक निफ्टीमध्ये आपल्याला म्हणजे आज साधारणतः बघा आता का जो आपल्याला निफ्टीवरती परिणाम बघायला भेटला तो खास आपल्याला रिलायन्समुळे बघायला भेटला. बँक निफ्टीवरती त्याचा काही परिणाम आपल्याला बघायला भेटला नाही. म्हणजे मार्केटमध्ये एवढं काय असं काही खराब असं काही नाही आहे. थोडा ऑप्शन डाटा आपण त्याचाही जाणून जर घेतला तर आपल्याला या ठिकाणी दिसतंय, इथं काय दिसतंय का 57,000ची लेवल बँक निफ्टी लवकर तोडणार नाही. कारण त्या ठिकाणी जो 16 लाख फूट शॉर्ट आहेत कॉलमध्ये, फक्त जो 11,65,000 कॉल शॉर्ट आहेत आणि ह्या पुटमध्ये नवीन सुद्धा कॉन्ट्रॅक्ट ॲड झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत 57,000चा चांगला ठीकठाक सपोर्ट आहे, तो लवकर तोडेल अशी काही शक्यता नाही आहे. पण इथे 57,500 जर आपण बघितलं तर तोही क्रॉस करणं अवघड आहे. कारण जवळजवळ 10,15,280 कॉन्ट्रॅक्ट हे त्या ठिकाणी कॉलमध्ये शॉर्ट आहेत, पुटमध्ये 5,11,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत. म्हणजेच आपल्याला जी रेंज दिसते ती आहे 57,000 इथे 57,000 आणि त्यानंतर रेंज आपल्याला दिसणार आहे 57,000 ह्या लोअर साईडला हा बाय झोन असणार आहे आणि त्यानंतर 57,500 हा आपला रेशनचा झोन असणार आहे. तर हे झालं आपल्या याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये. थोडंसं आपण जाणून घेऊ का नेमकी आता डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यात काय चालू आहे. तिथे जर आपण बघितलं तर आपण इथे एकदा जाणून घेऊया काय चालू आहे. डाव जोन्समध्ये आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला जी तेजी बघायला भेटते, डाव जोन्समध्ये जवळजवळ 76 पॉईंटची तेजी आहे. नॅसडॅकमध्ये जवळजवळ 128 पॉईंटची तेजी आहे. म्हणजे एकंदरीत माहोल आता सध्या तरी आपल्याला ह्या ठिकाणी बघा इथून आपल्याला एकदम चांगली शॉर्ट कव्हरिंग आलेली आहे. जो 43,500 पासूनची नाही, तो जरा खूप आपल्याला खूप जुना चार्ट आहे तो. पण जर आपण बघितलं तर एकंदरीत आपल्याला चांगल्या प्रकारे तिथं मुवमेंट बघायला भेटते. आणि जर त्या ठिकाणी ॲडव्हान्स डिक्लाइन्स जर आपण बघितले असेल तर डाव जोन्समध्ये 15 स्टॉक पॉझिटिव्ह आहेत, 15 निगेटिव्ह आहेत. नॅसडॅकमध्ये 48 स्टॉक पॉझिटिव्ह आहेत, 53 स्टॉक आपले निगेटिव्ह आहेत. म्हणजे ठीकठाक मुवमेंट आहे. त्यानंतर परत डॉलर इंडेक्स 97च्या आसपास आहे, ते आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. विक्सही तिकडचा मायनसमध्ये आहे. त्यानंतर कम्युनिटीमध्ये जर आपण आलो, कम्युनिटीमध्ये बघितलं तरी ते कम्युनिटीमध्ये असं दिसतंय का आपल्याला इथे याच्यामध्ये सिल्वरमध्ये थोडंसं जरा करेक्शन दिसते, साधारणतः 0.5% आसपासचं. नॅचरल गॅसमध्ये 4% करेक्शन आहे आणि त्यानंतर क्रूड ऑइलमध्ये साधारणतः 0.5% आसपासचं करेक्शन या ठिकाणी बघायला भेटतंय. असं एकंदरीत सगळा माहोल आहे. आणि परत गोल्डमध्ये थोडंसं आपल्याला पॉझिटिव्ह टाईपची मोमेंटम आपल्याला गोल्डमध्ये बघायला दिसते. आणि चांदीमध्ये जर आपण बघितलं, चांदीमध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं जी मोमेंटम दिसतंय ते साधारणतः एका नॅरो रेंजमध्ये मोमेंटम दिसतंय. पण म्हणजे एकंदरीत असा कुठे असा मोठा वीकनेसपणा मार्केटमध्ये दिसत नाही. बॉन्ड यील्डचा जर विचार केला तर बॉन्ड यील्ड हे त्या ठिकाणी साधारणतः निगेटिव्ह दिसत आहेत. बॉन्ड यील्ड निगेटिव्ह असणं मार्केटसाठी पॉझिटिव्ह असते. म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर असं दिसतंय का उद्याची जी काही आपली वीकली एक्सपायरी आहे ती जर आपण 25,500च्या वरती जर टिकलो निफ्टीमध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी 25,500च्या वरती जर आपण टिकलो तर मे बी पॉसिबिलिटी आहे आपल्याला शॉर्ट कव्हरिंग होऊ शकते. 25,600च्या आसपास आपण जाऊ शकतो. 25,600च्या वरती जर टिकलो तर मग डायरेक्ट आपण 25,800 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. ते का जाऊ शकतो त्याचंही तुम्हाला एकदा उदाहरण मी एकदा देतो. तुम्ही म्हणाल सर तुम्ही एवढी 25,800 का जाऊ शकतो, त्याचंही कारण आपण एकदा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. 25,800 का जाईल, कारण काय होणार आहे आपल्याला माहिती आहे. मी तुम्हाला दाखवले 25,550 25,600ला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉल रायटिंग आहेत. आणि जर अचानक मार्केटमध्ये एक असा मोठा स्पाईक जर आला तर तो स्पाईक जो आहे तो स्पाईक मग आपल्याला काय करेल बघा. 25,600चा तुम्ही जर विचार जर केला तर त्या ठिकाणी 1,62,00,000 कॉन्ट्रॅक्ट हे कॉल शॉर्ट आहेत. नवीन आज कॉन्ट्रॅक्ट 61 लाख ॲड झालेले आहेत. पुटमध्ये फक्त 42 लाख कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत आणि 3 लाख कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी आपण बघतोय का पुटमध्ये आज नवीन ॲड झालेले आहेत. पण काय होणार आहे, कॉल जर या ठिकाणी जर मार्केट वरती गेलं तर हे सेल केले लोक बायमध्ये येऊ शकतात आणि ते मग घेऊन कुठपर्यंत जाऊ शकतात मार्केटला. त्याचा जर आपण विचार केला तरी ते 25,700 बघा, 25,700ला जो 1.25 करोडच्या आसपास कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत. म्हणजे हे सगळे धोक्यामध्ये येतात आणि त्या ठिकाणी मोठी मग बाईंग क्रिएट होऊ शकते. तेव्हा आपल्याला उद्याचा दिवस आहे तो मोठ्या चढाओढीचा असणार आहे. फक्त 25,500च्या वरती टिकणं गरजेचं आहे आणि त्यानंतर 25,600च्या वरती जर गेलं तर मोठं तुफान आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटू शकतं. ओके,
तर आता ही सगळं हे विश्लेषण आहे हे मार्केटचं मी केलेलं आहे. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची आपण कृपया नोंद घ्या. आणि कुठलाही सगळा व्हिडिओ जो आहे तो आपण लक्षात ठेवायचा आहे का व्हिडिओ बघून आपण ट्रेड लगेच घ्यायचा नाही. कुठलाही ट्रेड घेताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड घ्यायचा आहे. आपण म्हणजे जरा थोडंसं आपण ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि तेव्हा त्या म्हणजे आपण इथे थांबतोय आता. आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिली. त्या लिंकवरती जाऊन आपण टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करू शकता. आणि अर्थातच त्या चॅनलवरती आपल्याला ज्या मार्केटविषयी ज्या महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या घडामोडी मी तुम्हाला सांगत असतो. ओके, तर आता इथे आपण थांबतोय. आपण परत भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा आपण सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे. आणि आता इथे आपण थांबत आहोत.